नमस्कार. विष्णू सहस्त्रनाम हे एक पावन स्तोत्र तर आहेच, पण मंत्रशास्त्राच्या दृष्टीने ह्याला माला मंत्र म्हणतात. तर श्रीमन महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म पर्व नामक उपपर्वात येणाऱ्या 149व्या अध्यायाला श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र या नावाने ओळखले जाते. या पावन स्तोत्राचे अवतरण ज्या प्रसंगाने झाले तो प्रसंग असा होता. पितामह भीष्माचार्य शरशय्येवर पडलेले असून उत्तरायणाची वाट बघत होते. त्यांनी देहत्याग केलेला नाही, योगबलाने प्राण धरून ठेवलेले आहे. ते इच्छामरणी आहेत. अशा वेळेला श्री भगवंतांनी श्री युधिष्ठिरांना काय सांगितलं, तर युधिष्ठिरा, या भीष्मांसारखा शास्त्रज्ञाता धर्मज्ञ पुरुष दुसरा होणार नाही. ते अष्टवसूंपैकी एका वसूंचेच साक्षात अवतार आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे सगळे ज्ञान लोप पावेल. त्यांच्यानंतर शास्त्रशुद्ध आणि अचूक मार्गदर्शन करणारे असं कोणी समर्थ अधिकारी मिळणार नाहीत. म्हणून आत्ताच त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून धर्मासंबंधी जेवढे ज्ञान प्राप्त करून घेता येईल तेवढे करून घ्यावे. त्याच प्रसंगीच्या संवादामध्ये श्री भीष्माचार्यांनी हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र युधिष्ठिरांना सांगितलं. श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिर शांतनवम पुनरे वाभ्यभाषत. आता युधिष्ठिराचे 6 प्रश्न युधिष्ठिरांनी पितामहांना विचारले. सर्व दृष्टींनी पवित्र करणारे असे सारे धर्मज्ञान ऐकल्यानंतर युधिष्ठिरांनी पुढेहून पितामह भीष्माचार्यांना असा प्रश्न केला की आपल्या मताने परमधर्म कुठला? को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः. त्याच वेळेस ते आणखी एक प्रश्न विचारतात की किं जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. म्हणजेच कशाचा जप केला असता प्राणीमात्रांची जन्ममरणांच्या बंधनापासून सुटका होईल, या संसाराच्या पाशातून सुटका होते. आणि त्याशिवाय सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले, सर्वांचा आश्रय कोण, कुणाची स्तुती करावी आणि कुणाची पूजा करावी, असे आणखी 4 म्हणजे एकूण 6 प्रश्न युधिष्ठिर पितामह भीष्मांना विचारतात. आणि त्यावर उत्तर म्हणूनच श्री भीष्माचार्यांनी त्यांना हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र सांगितलं आहे. आणि श्री भीष्मांनी मंत्रशास्त्रानुसार त्यांचे विशिष्ट गुण जाणून त्यांना शास्त्रीय पद्धतीने आणि खुबीदारपणे काव्यरूप देत एकत्र गुंफलं आहे. धन्यवाद.